बहिणींना आज आपण करणार आहे प्रिन्सेस कटिंगचा ब्लाउज। त्यासाठी आपण इथे 2 इंच पहिले मार्किंग करून घेणार आहे। नंतर लाईन मारून घेणार। पहिले आपण फ्रंट भागाचे कटिंग करून घेत आहे। उंची आहे 14 इंच प्लस मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवणार आहे। आणि हा ब्लाउज असणार आहे हाय नेकचा, म्हणजे पाठीमागे थोडासाच कर्व येणार आहे नेकला। तर त्यांचं शोल्डर आहे 15, तर आपण थोडासा कर्व देणार आहे म्हणून आपण शोल्डर 7 पकडूया, 14चा हाफ। नंतर आपण मुंड्याचा कर्व देणार आहे 6.5। नंतर आपण छातीचं माप टाकणार आहे। तर छातीचं माप आहे 37, तर 37चा चौथा काढायचा, 9.5, 37चा चौथा 9.5 प्लस 2 इंच। आता आपण कमरेचं माप घेणार आहे। कमरेचं माप आहे 32 इंच, 32चा चौथा 8 प्लस शिलाई मार्जिन 2 इंच। हा ब्लाउज असणार आहे हाय नेकचा, फ्रंट नेक असणार आहे व्ही, आणि त्यांनी शोल्डर बोट नेक सारखं सांगितलेलं आहे, छोटं शोल्डर सांगितलेलं आहे। तर आपण गळ्याचा पहिलं छोटं शोल्डर करून घेऊया। 2 इंच ठेवणार आहे मी, म्हणजे गळ्याचा आकार बरोबर 5 इंचावर ठेवणार आहे। बोट नेक येणार आहे, पाठीमागून पूर्ण पॅक असणार आहे ब्लाउज, थोडासा इथून एवढासाच असा कर्व असणार आहे, व्ही नेक येणार आहे। आणि तो नेक मी कॅनव्हास पेपर वरती काढणार आहे। तर पहिले आपण शोल्डर जोडून घेऊया। शोल्डर जोडले, शोल्डर पासून मुंड्याचा, नंतर छातीचं जोडून घेऊया। कॅनव्हास वरती गळा काढणार आहे म्हणून आपण मार्किंग करून घेऊया फक्त। नंतर मग हे 2 इंच सोडलेलं आहे, असा तिरका कर्व टाका, तिरकी रेष मारा गळ्यापासून। प्रिन्सेस कटला टक्स येणार ना, त्याच्यात हे 2 इंच कव्हर होऊन जाते। नंतर आपण घेणार आहे निप्पल पॉइंट। तर शोल्डर पासून निप्पल पॉइंट आहे 9 इंच। टक्सचा पॉइंट घेऊया 3.5 इंच। ह्या ब्लाउजला योग पट्टी नसणार आहे, म्हणून योग पट्टी असेल तर त्याचं कटिंग वेगळं येतं। त्याने साशी मारून घेऊया। नंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच बाहेर
फ्रंटचं कटिंग आहे. फ्रंटच्या कटिंगला पहिलं करून घेऊया आपण. बॅकचं कटिंग थोडं वेगळं येणार आहे. बॅकला हे असं नाही येणार. आपण योगपट्टी देणार नाहीये म्हणून 2 इंच खाली घेऊया. परत टक्स पॉइंटला टक्स पॉइंटला नंतर मग इथून असं तिरकं जोडून घेऊया. टक्स आणि हे असे जोडून घेऊया. आपल्याला इथे 1 इंच बाहेर घ्यायचंय. इथे 1 इंच बाहेर घ्यायचं. हे टक्स पॉइंट असणार आहे. आणि आता आपण प्रिन्स कटचा कर्व देऊया. व्ही नेक येणार आहे. मी आता कापडावरती गळ्याचं कटिंग नाही करणार आहे कारण मी कॅनव्हास वरती काढणार आहे. हे झालं फ्रंट साईडचा. बॅक साईडचा बॅक साईडला पण सेम तेच माप असणार आहे. फक्त 2-1 इंच एक्स्ट्रा इकडे जे वाढवायचं असतं ते नसणार आहे. फुल लेंथ 14+1 15. शोल्डर 7. आता बॅकचा गळा बिलकुल नाहीये. हाय नेक असणार आहे. 6.5. छातीचं माप 37.5 14. 9.5 प्लस 2 इंच. कमरेचा माप 32चा 14 8 प्लस 2 इंच सिलाई मार्जिन. टक्स पॉइंट. चार इंच मध्यापासून 4 इंच. मुंडा 1.5.
हे झालं बॅकचं कटिंग. आणि त्यांनी शोल्डर हे स्लीव्ह सांगितले आहे 11 इंचाची. आता हे स्लीव्हचं कटिंग करून घेऊया. 11 इंच स्लीव्ह सांगितले तर मी 11 इंच स्लीव्ह घेऊन 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. मुंड्याच्या आकारासाठी खाली घेणार आहे 3.5. हे मागच्या साईडला करेल आणि ह्या पुढच्या साईडला. हाफ इंचाचा फरक असतो. आता हे फ्रंटचं कटिंग झालंय. आपण शोल्डरला इथं कट करून घेऊया. नंतर मेन कापडावरती जेव्हा ठेवेल तेव्हा कटिंग करायचं. हे वाला याचं फक्त अस्तर कटिंग केलेलं. आपण बॅकचं पण कटिंग करू. कटिंग करताना थोडं बाहेरूनच कट केलं तरी चालतं. शिलाई करताना ऍडजस्ट करता येतं. जास्त असेल तर ठीक आहे, पण कमी झालं तर प्रॉब्लेम होईल. अस्तरचं कटिंग थोडं हाफ इंचपेक्षा थोडं जास्त घेतलं तरी चालतं. आता आपलं मेन क्लॉथ येणार आहे त्याच्यात. पहिले तर आपण त्याची स्लीव्स काढून घेऊया. नंतर राहिलेल्या कापडामध्ये ब्लाउज कटिंग करूया.
एकसारखं येण्यासाठी पिन्स लावून घ्यायचे. कधी पण मेन कापडावरती घेतल्यानंतर अस्तर आणि मेन कापड पिननं जोडून घ्यायचं, म्हणजे कमी जास्त होत नाही मग. अस्तरपेक्षा हे कापड कमी आहे, तरी आपल्याला कळी जोडावी लागेल. आता आपण पहिले बॅगचं कटिंग करून घेणार आहे. जे काटाचा भाग आहे तो बॅगला यूज करणार आहे, कारण त्यांनी गळ्याला तर लेस सांगितलेली गोल्डन कलरची, त्यामुळे आपण काटाचा यूज गळ्यावरती नाही करणार आहे. नसतं सांगितलं तर मग ह्याच्यातला हा काट मी गळ्यावरती यूज केला असता. असे परपिन्स लावून जोडल्यानंतर व्यवस्थित होत. शोल्डरला पण थोडासा टच टाकून टक मागचा मुंडा थोडा बाहेर कटिंग करायचा असतो हाफ इंच, फ्रंटचा थोडा आतमध्ये.
आपल्याला बॅगचा गळा काढायचाच नाही, थोडंसंच करू द्यायचं आणि फ्रंटचा गळ्याला कॅनव्हासवर काढायचं. त्याच्यामुळे मी फक्त टक टाकून ठेवणार आहे. तर हे झालं आपलं प्रिन्सेस कटच्या ब्लाउजचं कटिंग.